नमस्कार मित्र मैत्रिणींना, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा पदार्थ हा काय बनवणार आहे इथे तुम्हाला दाखवते. तर बघा, हे भिजलेले मूग आहे. मोड याला आलेले नाही, पण रात्रभर छान भिजलेले आहेत. तर आज मी जो चिला बनवणार आहे त्यासाठी मी इथे भिजलेल्या मुगाचा वापर केलेला आहे. तर 1 वाटीभर मी घेतलेले आहे भिजलेले मूग. आता ह्यामध्ये मी साहित्य टाकलेलं आहे. ही व्हिडिओ शूट झाली नाही म्हणून मी इथे तुम्हाला सांगते की मी 100 ग्राम घेतलेले आहेत ओट्स. 100 ग्राम मी हे ओट्स घेतलेले आहेत, मोजून घेतलेले आहे. 100 ग्राम ओट्स मध्ये 13 ग्राम प्रोटीन मिळतं. तर याचा मला चिला बनवायचा आहे. तर 100 ग्राम मी इथे ओट्स घेतलेले आहेत. जे मी म्हणाले की ह्याच्यामध्ये मला व्हिडिओ शूट करता आले नाही, तरी सुद्धा मी ह्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते इथे तुम्हाला दाखवणार आहे. 100 ग्राम ओट्स घेतलेले आहे. एक मीडियम साईजची वाटी मी भिजलेले मूग घेतलेले आहे. एक मोठ्या साईजची मिरची घेतलेली आहे. थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडंसं घेतलेलं आहे लसूण, थोडासा अद्रकीचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, एक हिरवी मिरची, जिरं, लसूण, 100 ग्राम ओट्स आणि 1 वाटीभर मूग घेतलेले आहे. मूग जास्त कमी झाले तरी काही हरकत नाही, तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही मूग घेऊ शकता. परत एकदा सर्व साहित्य मी ते सांगितलेलं आहे. पाणी घालून हे वाटण करणार आहे. तर इथे बॅटर मी कसं केलेलं आहे हे बघा. एकदम बारीक नाही आहे, थोडंसं आपल्याला ते भरड ठेवायचं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला अजून एका पिठाचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ कशा पद्धतीने अजून ठेवायचं आहे ते मी इथे दाखवते. पाणी घालून मी कशा पद्धतीने वाटलं ते मी इथे तुम्हाला दाखवलं आहे. चला, तर आता हे मी बॅटर याच्यामध्ये काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठलं पीठ घ्यायचं आहे ते मी इथे तुम्हाला दाखवते. रेग्युलर आपलं चण्याच्या डाळीचं पीठ आपण जे वापरतो बेसन पीठ बनवण्यासाठी, भजी बनवण्यासाठी, ते पीठ इथे मी घेतलेलं आहे. तर आता हे किती घ्यायचं आहे ते बघूया. भरून मी हे घेते 2 चमचे. आपल्याला बॅटरमध्ये वापरायचं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला परत थोडंसं पाणी लागणार आहे. आता याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर आता हे पाण्याचं मेजरमेंट मी इथे तुम्हाला परफेक्ट सांगत नाही, कारण आपलं बॅटर कमी जास्त असू शकतं. तर तिथे तुम्हाला फक्त मी ह्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे ते दाखवणार आहे की आपल्याला जो चिला बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला ही कन्सिस्टन्सी कशा प्रकारची पाहिजे आहे ते मी इथे दाखवते. एका मिक्सरच्या साहाय्याने बघा आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे. आता याच्यात ब्लेंडर फिरवलं तरीसुद्धा हे बॅटर खूप छान फ्लफी होतं. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही इथे करू शकता. या पद्धतीने आपल्याला हे पीठ बॅटर करायचं आहे. आता चवीपुरतं घालणारे मीठ, मंडळी मस्त वास सुटलेला आहे. छान मिक्स करायचं आहे. मीठ घातलेलं आहे मंडळी. थोडेसे घालायचे तीळ, 2 टीस्पून मी घालणार आहे तीळ. हा चिला तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता. पुदिन्याची चटणी असेल किंवा टोमॅटो सॉस असेल, ग्रीन चटणीबरोबर, खोबऱ्याच्या चटणीबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, तिळाच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर, शेजवान चटणीबरोबर, दह्याबरोबर, एवढे सारे ऑप्शन या चिल्याबरोबर खाण्याचे आहेत. खाऊ शकता. आणि अगदी ह्याच्यापैकी कशाबरोबरच खायचं नसेल तर हा चिला तसासुद्धा खाल्ला तरी खूप छान लागतो. चला, तर आता इथे आपण आपले हे चिले करायला घ्यायचे आहेत. गॅस मी सुरू करते. तर गॅस मी चालू केलेला आहे. ब्रशच्या साहाय्याने थोडंसं तेल याला सगळ्या बाजूने लावून घेते. भांड काविल हे चांगलं, तवा म्हणा काविल म्हणा, हे चांगलं तपल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती चिला टाकायचा आहे. पटकन निघतो. बघा, तवा आपला छान तपलेला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला छान तवा तपून घ्यायचा आहे. पॅनवर करत असेल तर पॅन, किंवा लोखंडी तव्यावर करत असेल तर लोखंडी तवा सुद्धा छान असा हा तापलेला पाहिजे. तर मी ते तेल बाजूचं जे होतं ते मध्ये जरासं हे केलंय. आता गॅस मी कमी केलाय.
चमच्याच्या साह्याने जमत असेल तर चमच्याच्या साह्याने करा, किंवा बघा हाताच्या साह्याने सुद्धा तुम्ही सगळीकडे असा पसरवू शकता. जिथे जाड वाटत असेल त्याचं. हाताला गरम लागलं तर थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं असं बोटं सोडून घ्यायचे आणि भाजीला पसरवून घ्यायचं आहे. तर आता याच्यावर ठेवते झाकण. चला, हे बघा अर्धा मिनिट फक्त झालेलं आहे. जवळून इथे दाखवते. संपूर्ण वरचं आपलं हे सुकलेलं आहे. याच्यावरती तुम्ही तुपाचा वापर करू शकता, तेलाचा करू शकता, किंवा लोणी असेल लोण्याचा करू शकता. बटर आवडत असेल बटर लावा. अतिशय स्वादिष्ट हा पदार्थ तयार होतो. चीज बटर तुम्ही वापर करू शकता आवडीनुसार. आता बघूया. झाकण ठेवल्यामुळे दोन्ही बाजू पटकन आपल्या इथे या भाजल्या जातात. दोन्ही बाजूने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर इथे बघा दोन्ही बाजूनी मस्त खमंग आपला चिला भाजलेला आहे. बघा मस्त एका जाळीवरती काढून चिला आपला खायला घ्यायचा आहे. गरमागरम खाण्याची इच्छा असेल गरमागरम सुद्धा तो चिला छान लागतो. थंड झाला तरी सुद्धा छान लागतो. जेवढ्या चमच्याने पसरवता येतो तेवढ्या चमच्याने मी पसरवते आणि नंतर मी अर्धा मिनिट झाकण ठेवायचं. मंडळी, ह्या प्रकारचा चिला जर तुम्ही कधीच केला नसेल नक्की करून बघा. या चिल्याची चव तुम्ही खरंच विसरणार नाही. यामध्ये घातलेला आल्याचा तुकडा, जिरं, कोथिंबीर, मिरची, तो जो स्वाद आहे ना एकच नंबर लागतो. नक्की करून बघा. नुसतं खाल्लं तरी तुमच्या अगदी तोंडाला चव येणार आहे. पौष्टिक आणि हेल्दी चिला नाश्त्यामध्ये आपण हा चिला नक्की खाऊ शकतो. आणि याच्यात मी जे काही मूग टाकलेले आहेत, तर आज मी हिरवे मूग टाकले, ग्रीन भिजवलेले. उद्या मी मटकी घालू शकते, परवा मी चवळी घालू शकते, मी कधी चणे घालू शकते, कधी लाल चणे, कधी काबुली चणे. तर मंडळी कुठल्याही कडधान्याचा वापर आपण या चिल्यामध्ये करू शकतो. स्वाद म्हणाल तर एक नंबर आहे. बस फक्त करून बघा, खाऊन बघा. तुम्ही म्हणाल एवढा वेळ आमच्याकडे नाही, तर ह्याला अजिबात वेळ लागत नाही. खूप कमी वेळामध्ये झटपट इन्स्टंट हा पदार्थ होतो. मिक्सरला फिरवायचं आहे आणि बस एकीकडे तुम्ही तवा गरम करायला ठेवला आणि एकीकडे तुम्ही मिक्सर लावून आणि बॅटर तयार केलं तरी सुद्धा झटपट होणारी ही रेसिपी आहे. अगदी हे तव्यावर टाकायचं आहे. कुठल्याही तव्यावर हा निघतो. लोखंडी तव्यावर करा, पॅनवर करा, कुठल्याही तूप, तेल, चीज, बटर, लोणी काहीही वापरू शकता. जसं तुम्हाला हेल्दी पाहिजे तसं करून खाऊ शकता. अगदीच तुम्हाला तेल तूप चालत नसेल तर तुम्ही त्याचाही वापर इथे कमीत कमी केला तरी सुद्धा हा चिला निघून येतो. छान चिटकत नाही, काही नाही. तर असा हेल्दी पदार्थ आहे. एकदा तरी नक्की ट्राय करा. तर बघा अर्धा मिनिटासाठी फक्त आपण झाकण ठेवतोय, ते चिला मस्त आपला तयार होते. हे बघा आता या साईडने आपल्याला परत एकदा छान हा भाजून घ्यायचा आहे. तर बघा हाही मस्त दोन्ही साईडने आपलं छान खमंग भाजलेला आहे. याच्यामध्ये घातलेले तीळ आहा एक नंबर लागतात. तर आता मी कितीच त्याची स्तुती करणार आहे. खरंच सांगते, एकदा करून बघा. खूप सोपा पदार्थ आहे. झटपट होणाऱ्या रेसिपी असतात माझ्या. काही तामझाम नाही जास्त. त्यातल्या त्यात आपल्याला हेल्थचे सगळ्यांनाच काळजी आहे, त्यानुसारच मी इथे रेसिपी दाखवत असते. मंडळी, जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन पटकन सबस्क्राईब करा. 1,500पेक्षा जास्त छोट्या मोठ्या रेसिपीज आहेत. त्याच्यामध्ये नॉनव्हेज, व्हेज आणि अशा अनेक पदार्थ दिलेले आहेत. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मंडळी जरूर चेक करा. रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असे छान छान बनणारे पदार्थ बघण्यासाठी रेसिपी लाईक करत जा, शेअर करत जा इतरांना. आपल्या इथे चिला तयार झालेला आहे. बघा तर अशा प्रकारे आपल्या इथे ओट्स चिला तयार झालेले आहेत. तर मंडळी इथे आपले तयार झालेले आहेत छान ओट्सचे चिले. तर बघा साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. मंडळी नक्की करून बघा. कलर तर छान आहेच, पण खरं सांगते एक नंबर लागतात. नक्की करून बघा.
परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.